नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो। आता जे पात्र शेतकरी आहेत त्यांची यादी ऑनलाइन कशी पाहायची आहे हे बघा। कारण खूप शेतकऱ्यांचं मला मेसेज आले होते की दादा आमचं नाव हे कसं बघायचं, की आमचं नाव यादीत आहे का नाही, ऑनलाइन पद्धतीने कसं बघायचं, तुम्ही कसं म्हणता की यादी लागली, ही कुठे लागली, या सगळ्या गोष्टींची आपण यामध्ये आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माहिती। कारण साहजिक आहे मित्रांनो, सगळ्यांना कळणं गरजेचं आहे की यादी नेमकी कुठे आहे, आपलं नाव कुठे आहे, सोयाबीन कापूस यादी लागली खरी पण कोणत्या पोर्टलवर जाऊन पाहायची आहे, हे सगळं आपण आता याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणाला 5,000 रुपये मिळणार, कोणाला 20,000 रुपये, तर कोणाला 2,000, असं काही हेक्टर वाईज आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ते पण मोबाईलवरून मित्रांनो। तुम्हाला कुठं जायची गरज नाही, CSC सेंटरला जायची गरज नाही ना, तुम्हाला कुठल्या माही सेवा केंद्रात जायची गरज आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरी बसल्या या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ शकता। आणि हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे। आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांचं नाव या यादीत आहे का नाही हे ते चेक करू शकतात स्वतः घरी बसल्या। कुठलीही याच्यामध्ये फेक माहिती जात नाही आहे, त्यामुळं त्यांना व्यवस्थित चांगली माहिती मिळण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत प्लीज शेअर करा, कारण त्यांना याची खूप गरज आहे मित्रांनो। कारण अनुदान त्यांना हे मिळणं गरजेचं आहे त्यांचं, कारण अनुदानमध्ये नाव आल्यानंतर त्यांना पुढे काही प्रोसेस करायची आहे ते सुद्धा मी सांगणार आहे। कारण काय होतं, जर त्यांना माहीतच नसेल की आपलं नाव ह्या यादीमध्ये आहे की नाही, तर पुढे ते प्रोसेस करू शकत नाहीत। आणि आपल्याला माहिती आहे सध्या शेतकऱ्यांवरती ओला दुष्काळ हा खूप आलेला आहे, तर त्याच्यामुळे आपला शेतकरी अडचणीत आहे। त्याला मदत करणं हे आपली काळाची गरज आहे, कारण तो असेल तरच आपण आहोत हे कायम माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे। शेतकरी असेल तरच सगळं काही आहे, नाहीतर काहीही नाही आहे, हे लक्षात ठेवून आपण कधीही जगलं पाहिजे, हे गाठ बांधून लक्षात ठेवायचे। त्यामुळं हा व्हिडिओ माझ्या मित्रांपर्यंत लवकर शेअर करा। लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो की सोयाबीन आणि कापूस जे अनुदान आहे आता त्याची यादी लागली, ती कसं बघायचं चला 2 मिनिटात बघूया। लक्षात घ्या, तुम्हाला गुगलवर यायचं आहे। आता तुम्ही मोबाईल वापरत असाल तरी तुम्ही गुगलवर जायचं आहे आणि SC ॲग्री DBT maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे। लक्षात घ्या, SC ॲग्री DBT.maharashtra.gov.in ही पहिली जी साईट दिसते तुम्हाला, महाDBT SC ॲग्री, याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट अशी दिसेल। लक्षात घ्या, अशीच वेबसाईट दिसली पाहिजे। हीच वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य, अच्छा ह्याच्यामध्ये जिल्हा वाईज लिस्ट लागलेली आहे मित्रांनो। तुमचा जो जिल्हा आहे, जो तुमचा तालुका आहे, तुमचा गाव सुद्धा आहे, गाव वाईज सुद्धा लिस्ट आहे। कुठल्या गावामध्ये किती शेतकरी कापसाला किंवा सोयाबीनला पात्र झाले त्याची सुद्धा लिस्ट आहे। जर समज तुम्ही कापूस आणि सोयाबीन तुमच्याकडे दोन्ही होतं तर तुमचं नाव 2दा सुद्धा लिस्टमध्ये येणार आहे। लक्षात घ्या, ह्या दोन्ही गोष्टी इथं खूप महत्त्वाच्या आहेत। ह्याच्या आधी आपल्या ह्या जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहेत, कारण कापूस आणि सोयाबीन हे दोन्हींचं अनुदान इथं मिळणार आहे। आणि दोन्हींचं अनुदान जे आहे ते जवळपास 5,000 नॉर्मली मिळणार आहे, हेक्टरवर आहे शक्यतो। लक्षात घ्या, जास्तीत जास्त 20,000 रुपये मिळणार आहे आणि कमीत कमी हे तुम्हाला 2,000 रुपये हे एवढं अनुदान हे मिळणार आहे। लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये लक्षात घ्या, पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक इथं ऑप्शन दिसतो बघा, लॉग इन, डिस्बर्समेंट स्टेटस आणि फार्मर सर्च, हे 3 तुम्हाला ऑप्शन इथं दिसतात। लक्षात आलं, या 3 ऑप्शनमध्ये तुम्हाला काय करायचं, तर जे फार्मर सर्च आहे किंवा ह्याच्यामध्ये आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि फॉर्मर लॉग इन इथं लक्षात दिसतं तुम्हाला। तिथं तुम्हाला काय करायचं, तर तुम्हाला आधार नंबर मागेल। तर लक्षात घ्या, जर तुमचं आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे, तुमचं लॉग इन करायचं आहे आधार नंबरनं, तुमचा इथं व्यवस्थित आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो। आधार नंबर टाकल्यानंतर गेट OTP फॉर आधार व्हेरिफिकेशन, ही जी लिंक दिसते खाली गेट व्हेरिफिकेशन, त्या बटन आहे ते, सॉरी बटनावरती क्लिक करायचं आहे। कुठलं, गेट OTP फॉर आधार व्हेरिफिकेशन, इथं दिसतं बघा मी टाकलं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ते टाकल्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर असेल मित्रांनो, तुमचा जो आधार नंबर आहे त्याला जो मोबाईल नंबर सिलेक्ट आहे त्याच्यावरती मेसेज जाईल। हे बघा असा मेसेज येतो, OTP सक्सेसफुली सेंट टू मोबाईल नंबर, ह्या तुमच्या मोबाईल नंबरवरती असा मेसेज जाणार आहे। त्यामुळं लक्षात घ्या, आधार नंबर तुमचा मोबाईल नंबर कनेक्ट असणं गरजेचं आहे दोन्ही। आणि ते पण चेक करा की तुमच्या आधार नंबरला तुमचा अपडेटेड मोबाईल नंबरच कनेक्टेड आहे का, कारण ते जर नसेल तर मग तुम्हाला मोबाईल नंबरवर OTP सुद्धा येणार नाहीये। हा OTP नंबर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढे जाऊन तुमचा जो काही OTP आहे तिथं OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि तो OTP तिथं व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय OTPचं बटन आहे, त्याच्यावरती OTP जर व्हेरीफाय झाला तर तुम्हाला असा मेसेज येतो, आधार व्हेरीफाईड सक्सेसफुली। आधार व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा आलं की त्याच्यावरती ओके दाबायचं आहे।
कारण तुमचं आता व्हॅलिडेशन झालेलं आहे, तुम्ही व्हॅलिड आहात असं तुम्हाला दाखवून आता पुढच्या ते स्टेजमध्ये नेणार आहे। त्यावेळी लक्षात घ्या तुम्हाला अशी लिस्ट दिसणार आहे, पुढचं पोर्टल जे दिसणार आहे इथं बघा फार्मर लिस्टमध्ये तुम्हाला इथं तुमचं लक्षात घ्या जे काही फार्मर आहेत त्यांचं इथं दिसणार आहे, डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज या सगळ्या गोष्टी इथं असणार आहेत। लक्षात घ्या तुमचं असं डिव्हिजनमध्ये लक्षात घ्या तुमचं डिव्हिजन कुठलं आहे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, पुणे, नाशिक या सगळ्या फार्मरची डिव्हिजन वाईज लिस्ट आहे। तुम्ही तिथंच पुढे गेला की तुमचं डिस्ट्रिक्टसुद्धा येणार आहे नंतर तुमचा तालुका आणि तुमचं विलेज हे सुद्धा तुम्हाला दिसणार आहे। तुम्हाला तुमचं गाव कुठल्या डिव्हिजनमध्ये येतं, डिस्ट्रिक्टमध्ये येतं, तालुक्यामध्ये येतं आणि कुठलं आपलं गाव आहे हे इथं सगळं सर्च करायचं आहे। आता मी पर्टिक्युलर एकाच दाखवू शकतो, सगळ्यांचं दाखवू शकत नाही, परंतु तुम्हाला ही प्रोसेस तुमच्या गावासाठी तुमचं नाव यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी फॉलो करायचं आहे। सेम प्रोसेस आहे, कुठलीही प्रोसेस बदलायची नाही, मी जे सांगतोय तीच प्रोसेस तुम्हाला पुढं चालवायची आहे। लक्षात आलं? पहिल्यांदा तुम्ही काय सिलेक्ट कराल तर पहिल्यांदा तुम्ही डिव्हिजन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। आता डिव्हिजन हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आता जसं आपण काही पुण्याचे शेतकरी असाल तर पुणे, जर आपले छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी असतील तर छत्रपती संभाजीनगर, पुढे काय तुमचं अमरावती असेल किंवा नागपूर असेल, कोकण असेल तर आपण एक एक्झाम्पल म्हणून एक काम करूया, एक छत्रपती संभाजीनगरची लिस्ट घेऊया, त्याच्यामध्ये आपण रँडमली घेतलंय बीड, आष्टी आणि इथं तुमचं गाव जे आहे ते पण तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट करू शकता कुठलं असेल ते। आणि लक्षात घ्या याच्यामध्ये तुमचं नाव सुद्धा येतं आहे, लक्षात घ्या जर तुमचं नाव असेल तर सोयाबीन आणि जे तुमचं सर्वे आहे, खाता नंबर किंवा जे काही तुमचं हेक्टर आहे हे सगळं इथं दिसणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो तुमचं नाव येणार आहे, तुमचं जे काही सोयाबीन असेल किंवा किती हेक्टर आहे त्याचं सगळं इथं डिटेल सर्वे नंबर ही लिस्ट येणार आहे आणि एका पानावरती तुम्हाला जवळपास 10 एंट्री दिसतील आणि अशा पुढं एंट्री तुम्हाला बघा। तुम्हाला जर तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्ही गाव वाईज जर नाव बघायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल, इथून तुम्हाला पुढं नेक्स्ट बटन दाबत जावं लागतील। ते नेक्स्ट बटन दाबल्यानंतर तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते तुमचं आरामात दिसणार आहे। लक्षात घ्या ही जी प्रोसेस आहे मी जी तुम्हाला सांगितली आता लाईव्ह प्रोसेस मी दाखवली आहे, हीच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे मित्रांनो। कुठलीही प्रोसेस तुम्हाला दुसरी नाही आहे, तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून 2 मिनिटात या पोर्टल थ्रू तुमच्या सोयाबीनचं अनुदानमध्ये नाव आणि नाव यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही बघू शकता। कारण तुमचं आता इथं पुढे लक्षात घ्या नावामध्ये जर नाव असेल तर तुम्हाला लवकरच शेतकऱ्याचा जो हप्ता आहे तो लवकरच मिळायला चालू होणार आहे। त्याच्यासाठी तुमचं लक्षात घ्या डीबीटी इनेबल करून घ्या, आधार कार्ड जे आहे ते करून घ्या आणि जे PM किसान योजना आहे त्याच्यासोबत याचं जे काही तुम्ही डेटा ह्याच्यामध्ये भरला होता तो डेटा तुमचा PM किसान योजनेसोबत मॅच केला जाणार आहे आणि ज्यांचं मॅचिंग होत आहे त्यांना डीबीटी करण्यात येणार आहे। लक्षात घ्यायचं आहे त्यांनाच पैसे हे मिळणार आहेत। त्यामुळं सर्वप्रथम आपलं डीबीटी अकाउंट सगळं ॲड्रेस सगळं आधार कार्ड वगैरे सगळं आपल्या बँक खात्याला जोडून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता मित्रांनो, परंतु त्याच्या अगोदर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।